हिंदू धर्म की जय, जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम अशा गगनभेदी गर्जना देत गुरुवारी सकाळी रत्नागिरीतील हिंदू समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला। या मोर्चाने अवघी रत्नागिरी दणाणून गेली होती। भारत माता की जय, भारत माता की जय, जय जय भवानी, जय 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 शिवाजी। बांगलादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार, हिंदू लोकांच्या हत्या, महिलांवरील अत्याचार, धर्मांतरण, लव जिहाद, अवैध बांधकाम, गोहत्या अशा गोष्टीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। येत्या काळात भारताचा बांगलादेश होऊ नये यासाठी सर्वांनी जागरूक राहायला हवे असे आवाहन यावेळी बोलताना हिंदुत्ववाद्यांनी केलं। या मोर्चात रत्नागिरीतील विविध हिंदुत्ववादी संघटना, त्यांचे पदाधिकारी, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन मोर्चाची सांगता झाली। आज रत्नागिरीमध्ये जागृत हिंदू समाजाच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बांगलादेशमध्ये जे हिंदू धर्मियांवरती जे अत्याचार केलेले जात आहेत, जी मंदिरांची तोडफोड केली जात आहे, त्याचा निषेध करण्यासाठी याचबरोबर आज रत्नागिरीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, म्हणजे एका मुलीवरती अतिप्रसंगाचा बलात्काराचा प्रयत्न झालेला आहे, असे अनेक गुन्हे या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। लव जिहादच्या माध्यमातून सुद्धा आपल्या हिंदू मुलींवरती अत्याचार केले जात आहेत। तर या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। याचबरोबर ज्या गोहत्या महाराष्ट्रभर होत आहेत, एवढंच नाही तर रत्नागिरीमध्ये सुद्धा या गोहत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। याशिवाय जे अनधिकृत भोंगे, या भोंग्यांचा मोठ्या प्रमाणात आवाजाचा त्रास हिंदूंना होतोय, असे अनेक विविध विषय या अनुषंगाने या मोर्चामध्ये याचा निषेध केलेला आहे। आणि प्रशासनाला आम्ही एक विनंती केलेली आहे की हे जे काही अनधिकृत जे भाग चाललेले आहेत त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।